फाटकी मरकट आणि शेबी शर्ट घातलेला एक व्यक्ती आपल्या जवळपास 15-16 वर्षाच्या मुलीला घेऊन शहरातील सर्वात मोठ्या हॉटेलमध्ये दाखल झाला. दोघेही एका टेबलावर बसले. वेटर आला. त्याने त्यांना 2 ग्लास थंड पाणी दिले आणि हसून विचारलं, तुम्हाला काय आवडेल? त्या व्यक्तीने नम्रपणे उत्तर दिले, मी माझ्या मुलीला वचन दिले की ती 10वीला जिल्ह्यात पहिला आली तर मी तिला या हॉटेलमध्ये डोसा खाऊ घालतो. त्याने दिलेला शब्द पाळला. आत्ता माझी बारी आहे, एक डोसा घेऊन या ना. वेटर म्हणाला, तुमच्यासाठी काही नाही. ती व्यक्ती हसत म्हणाली, माझ्याकडे फक्त पैशाची कमी आहे. वेटर भावूक होऊन थेट हॉटेल मालकाकडे पोहोचला. तो संपूर्ण गोष्ट सांगितली. मला या दोघांना पूर्ण जेवण द्यायचे आहे. तुम्ही माझ्या पगारातून बिल कापा. गोष्ट ऐकून मालक हसत म्हणाला, आज या आश्वासक लेकीच्या यशाचा आनंद हॉटेलच्या बाजूने साजरा करणार आहे. हॉटेल स्टाफने टेबल सुंदर सजावट केली व मुलीसाठी खास पदार्थ दिले. मालकाने फक्त सन्मानाने खाऊ घातलं नाही तर 3 डोसा आणि सर्व शेजाऱ्यासाठी गोडही भेट दिली. बाप लेकीच्या डोळ्यात पाणी आले. हे आपलेपणा पाहून कित्येक वर्षांनी त्याच मुलीने IAS उत्तीर्ण होऊन त्याच शहरीचा जिल्हाधिकारी झाली. कलेक्टर साहेबा न्याहारीला येत आहेत असा मेसेज त्यांनी हॉटेल मालकाला केला. पुन्हा त्याच उबदार वातावरणात हॉटेल त्यार कलेक्टर आपल्या आईवडिलांसह पोहोचले. तेव्हा सर्वांनी उभे राहून अभिवादन केले. मुलगी पुढे जाऊन हॉटेल मालक आणि वेटर समोर झुकली. मी तीच मुलगी आहे ज्याच्या वडिलांनी त्या दिवशी फक्त एक डोसा खाण्यासाठी आणले होते. तुम्ही दोघांनी माझा स्वाभिमान दुखावला नाही तर माझ्या यशाचा आनंद साजरा केला. मी आज जे काही आहे ते तुमच्या माणुसकीमुळे आहे. ते पुढे म्हणाले, या हॉटेलचा संपूर्ण खर्च आज माझ्याकडून आहे. मी सर्व ग्राहक आणि कर्मचाऱ्यांचे बिल भरणार आहे. हॉटेल मालक आणि वेटर यांना बेस्ट सिटीजन सन्मान देण्यात येणार असल्याचीही घोषणा करण्यात आली. लक्षात ठेवा, एखाद्याची गरिबीवर हसण्यापेक्षा त्याच कष्टाला सलाम करणे कधीही चांगले. तुमची छोटीशी मदत कुणाच्या तरी भविष्याच्या पायात ठरू शकते.